नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी खरंच या मंडळाचे खूप आभार मानेन, कारण त्यांनी ही निबंध स्पर्धा आयोजित केली। या निबंध स्पर्धेमुळे बऱ्याचशा मुलांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळाली व मी जास्त आभार मानेन ते माझ्या आजीचे, कारण मला दिव्यांग असल्यामुळे बोलतो बिंदास बोल कारण मला डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्तीत जास्त तिने मला मदत केली, म्हणजे अक्षर वगैरे। गेल्या वेळी सुद्धा या स्पर्धेत मी प्रथम क्रमांक मिळवला होता। सरांनी आम्हाला आदल्या दिवशी सांगितलं होतं निबंध लिहून द्या, तेव्हा सुद्धा मला आजीने रात्रभर जागून निबंध सांगितलं। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि महिला आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या निबंध स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे जिल्हा अध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सचिव संजय पेंडुरकर, कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, महिला जिल्हाध्यक्षा सुषमाताई हरकुळकर, सरचिटणीस अपूर्वाताई पवार, त्याचप्रमाणे माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, केंद्रीय शिक्षक जनीकुमार कांबळे, दिलीप तरंदेळकर, भीमराव तळवडेकर, गुणाजी जाधव, प्रवीण वागदेकर, चंद्रकांत महापणकर, भाई जाधव, महेंद्र कदम, सुभाष जाधव, मधुकर कदम, विलास वळंजू, विजय हरकुळकर, अनिल जाधव, गोपीकृष्ण पवार, रविकांत कदम, बाबा डांगमोडेकर, रवींद्र गायकवाड यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे असंख्य कार्यकर्ते या निबंध स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होते। विद्यामंदिर हायस्कूल कणकवली या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित केलेली निबंध स्पर्धा विद्यामंदिर हायस्कूल कणकवली या ठिकाणी पार पडली। या निबंध स्पर्धेचा हा संपूर्ण इतिवृत्तांत महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलवर आपण पाहू शकता। कोषाध्यक्ष चौकेकर सर, तसेच जिल्हा शाखेच्या सन्माननीय हरकुळकर मॅडम, जिल्हा सरचिटणीस अपूर्वा पवार आणि जिल्हा कोषाध्यक्ष चांदोसकर मॅडम, तसेच संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी आणि मान्यवर यांच्या वतीने या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या संस्थेचे सन्माननीय सर्वेसर्वा वनवेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। पत्रकारिता म्हणजे आपल्या सर्वांचा आवाज असतो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार करणं हे पत्रकारितेचं काम असतं। ते सन्माननीय कांबळे सर अतिशय उत्कृष्टरित्या करतात। नाही पूर्ण ओपनच होतं आणि जे विषयांतर होईल ना तिथं थांबवायचं बघ। स्मृती ज्ञानविचारांना माझं प्रिय अभिवादन। आज आपण 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन, या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे। या निबंध स्पर्धेला उपस्थित जिल्हा शाखेचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, उपस्थित जिल्हा महिला शाखेचे सर्व कार्यकर्ते, तसेच आपल्या
ह्या अभियानाची सुरुवात आपली गेल्या वर्षीपासून झाली आणि ह्या महामानवांच्या विचारांचा जागर आणि ह्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपण ह्या बालवर्गाकडून हा विचार रुजवला पाहिजे। हा विचार या जिल्हा शाखेकडून आला आणि हा विचार रुजवण्यासाठी आपण ह्या निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा या जिल्हास्तरीय खुल्या स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत। आणि विद्यार्थी बालमित्र बौद्ध महासभेनं एक महत्त्वाचे क्रांतीचं पाऊल उचललेलं आहे। मित्रांनो, निबंध हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं एक आधारभूत तत्व आहे आणि ह्या तत्वाला अनुसरून भारताचा संपूर्ण विकास, भारताची सगळी उन्नती हे विचाराच्या प्रेरणेवर अवलंबून असते। भारताला ज्या काळात भारत पारतंत्र्यात होता त्यावेळेलाच निबंधानंच, त्या वैचारिक शक्तीनंच जवळजवळ 95% कार्य भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे विचारवंतांनी केलेलं आहे। म्हणून मराठी वाङ्मयामध्ये आणि आपल्या देशाच्या विकासामध्ये निबंधाचं असं शस्त्र आहे की त्या वैचारिक शस्त्रातूनच समोर असणाऱ्या शत्रूंची सुद्धा मानहानी झाली। आणि म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर असतील, कृष्णशास्त्री चिपळूणकर असतील, डॉक्टर गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी गोपाळ गणेश देशमुख या विचारवंतांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी त्या वैचारिक शक्तीचा आधार घेतला। आणि विद्यार्थी मित्रांनो, ही वैचारिक शक्ती आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या निबंधाच्या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेनं आज तुमच्यासमोर एक मोठी वैचारिक शक्ती पेरलेली आहे। एका विद्यार्थ्याने या लगेच पालकांमधून कृपया ठिकाणी या पाळी बसून धावपळीचा कार्यक्रम चालू आहे। आपण मुलांचा विचार करून त्याला लवकरात लवकर निबंध स्पर्धेसाठी सुरुवात करायची आहे। कार्यक्रमाला जायचं होतं तर आपल्या औपचारिकपणामध्ये आपल्या फोकसकर आहे त्याप्रमाणे आम्ही जी हिंदीचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे। सर्वांनी सामूहिकरित्या या विधानामध्ये सहभागी व्हावं असं सर्वांना भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि,
तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि परिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। मार्ग दाखविणारे तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आचार विचार आणि प्रतिमानाद्वारे माझं जीवावर अभिवादन। भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताईजी आंबेडकर, राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या पवित्र धम्मकार्यास माझं जीवावर वंदन। बंधूंनो, आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महामानव घरोघरी हा एक अभियान आपण राबवत आहोत आणि त्या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी बाबासाहेब हे घरोघरी पोचावे, मुलांनी त्याचा अभ्यास करावा, या एका मोठ्या उदात्त हेतूने ही आपण निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करेन की आपल्या महिला विभागाच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या सुषमाताई आणि सेक्रेटरी अपूर्वाताई पवार यांनी खूप विशेष मेहनत घेऊन हा संकल्प मांडला जिल्ह्यासमोर आणि त्याप्रमाणे त्यांनी ते प्रयत्न मेहनत घेऊन आज यापर्यंत आपल्याला मुलांना ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे। तर या ठिकाणी सर्व जिल्हा शाखेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे तालुका शाखेचे सर्व पदाधिकारी, आजी माजी सर्व पदाधिकारी, विशेषतः या ठिकाणी वेंगुर्ला, मालवण यावरून सगळे जे विद्यार्थी आलेले आहेत सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। त्याच्यासोबत त्यांचे पालकही आलेले आहेत, त्यांचंही अभिनंदन करतो की तुम्ही सुद्धा ही मुलांना खूप मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहात। पालक आज या ठिकाणी घेऊन आलेले आहात। खरंच तुम्हाला आयुष्यामध्ये जीवनामध्ये याचा खूप मोठा उपयोग होणार आहे की आजपासून जर तुम्ही बाबासाहेब वाचला, आजपासून लहान या वयापासून जर बाबासाहेब वाचला तर बाबासाहेबांसारखं अलौकिक कर्तृत्व किंवा कार्य तुमच्या हातून होईल। आणि म्हणून बाबासाहेब वाचवायला अजिबात कमतरता करू नका। निबंध खूप चांगल्या पद्धतीने लिहा, चांगला उत्कृष्ट निबंध लिहा आणि कसं आपल्याला पारितोषिक मिळेल ह्या हेतूने खूप चांगल्या पद्धतीने बाबासाहेबांच्या जीवनावर अभ्यास करा। आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ही जी स्पर्धा आयोजित केलेली मी सर्वांना शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांना की तुमच्या हातूने जे चांगलं काम आहे ते घडो, चांगल्या पद्धतीने तुम्हाला निबंध लिहिण्यासाठी त्याची प्रेरणा मिळो, एवढं बोलून सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो। धन्यवाद। पर्यवेक्षणाचं काम ज्या यंत्रणेने केलेले आहे ते म्हणजे आमच्या दीपाली कदम मॅडम, ज्योती कांबळे मॅडम आणि आपल्या कोषाध्यक्षा दीपाली चांदोसकर मॅडम यांचा आम्ही शाखेच्या वतीने आणि स्वप्नील हरकुळकर यांचा आम्ही शाखेच्या वतीने खूप असं अभिनंदन आणि त्याला धन्यवाद देतो। दीपाली ताई, खूप आपले धन्यवाद स्पर्धेसाठी आपण विशेष योगदान दिलेलं आहे। त्यानंतर आता या ठिकाणी आपलं कार्यक्रम पूर्ण चालू होईल। नवीन साहित्यिक जन्माला यावेत अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला देतो। की 4-5 निबंध बघितले, खूप सुंदर लिखाण आहे, अक्षर तर अतिशय चांगलं आहे आणि यामधून चांगले विद्यार्थी घडावेत हा या मागचा उद्देश आहे। तर आता ज्यांना सर्वांना सहभाग क्रमांक दिलेली आहे, ज्यांचे नंबर येतील त्यांना बक्षीस वितरण 12 तारीखला जो धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम आहे जिल्हा शाखेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कणकवली या ठिकाणी त्या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे। आणि तुमचे सर्व संपर्क घेतात, सगळ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यांचे नंबर आहेत त्यांना आम्ही कळवू। या ठिकाणी सर्वांना सहभाग क्रमांक दिलेले आहेत। आता बाकीच्यांना पण सहभाग क्रमांक आपण देत आहोत।
वैष्णवी पांचा यायचं आहे. जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंद काकडे यांना विनंती करतो की टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. त्यानंतर ऋतिकेश दानवडेकर आदरणीय सुषमाताई हरकुळकर यांना विनंती करतो. त्यानंतर विराज कल्याणकर जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष आदरणीय विश्वनाथ कदम आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो की त्यांचे सध्या स्मार्ट करिअर अकॅडमी चालवत आहेत आणि त्याचे एक स्वप्न बघताय की जिल्ह्यातून हजारो IAS अधिकारी निर्माण व्हावेत. MPSC सर क्लास घेत आहेत आणि अशा आदरणीय विश्वनाथ कदम सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या बुद्धी कौशल्याने आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये पोलीस दलामध्ये आणि आपल्या राज्य सरकारमधील राज्य सेवा भरतीमध्ये अनेक विद्यार्थी त्यांचे यशस्वी झालेले आहेत. तसे स्मार्ट करिअर अकॅडमीचे संस्थापक आणि आमचे जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष आदरणीय विश्वनाथ कदम यांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीसवितरण होत आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध साहित्यिक कवी आणि आमच्या वेंगुर्ला तालुक्याचे कोषाध्यक्ष इंजिनियर आदरणीय अनिल जाधव यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी प्रमाणपत्र वितरण करावं. नाव त्यानंतर मी समृद्धी कदम या ठिकाणी बोलवतो. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध गायक कवी आदरणीय जनीकुमार कांबळे यांच्या हस्ते या ठिकाणी आपण यांना सन्मानित करत आहोत. नेहमीच आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करणारे पडद्यामागील कलाकार आहेत आमचे ते आदरणीय विजय हरकुळकर पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या संकल्पनेची थोडीशी आमची चर्चा झाली की असं आपण जर केलं तर विद्यार्थ्यांना नक्की त्याचा फायदा होणार आहे. असे आदरणीय विजय हरकुळकर यांना विनंती करतो की आपण नयन नंदनगडकर यांना या ठिकाणी मयंक विद्यार्थी आहे. त्यानंतर सम्यक तेंडुलकर अशा ठिकाणी सन्मान होत आहे. चंदपूर तालुक्याचे चंदपूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय भाई जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी सम्यक तेंडुलकर याला या ठिकाणी सन्मानित करत आहोत. वैभवी आली का इथे? वैभवी बोलो ना, बोलो उल्लेख करा, उल्लेख करा. या ठिकाणी उपस्थित आहे तिच्या जिद्दीला सांगा. प्रमाणपत्र त्यानंतर मी आवर्जून एका विद्यार्थ्याचा उल्लेख करणार आहे की निबंधन येताना बघितलं तिला आम्ही थोडा वेळ 10 मिनिटं वेळ वाढून पण दिलेला आहे. दिव्यांग आहे, तिला थोडंसं कमी दृष्टीदोष आहे आणि तरी पण तिचं अक्षर जर बघितलं तर अतिशय भूतासारखं अक्षर आहे. ती त्याला केली आहे, खूप अतिशय सुंदर आहे आणि तिच्या या कामाला सॅल्यूट करायची थोडी आहे. अशी वैभवी चिपकर हिचा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन आपण सन्मान करत आहोत. मी आदरणीय अपूर्वाताई पवार यांना विनंती करणार आहे की या विद्यार्थिनीचा पुष्प देऊन आणि हे प्रमाणपत्र देऊन सन्मान करावा तिचा. छान. आजच्या ह्या निबंध स्पर्धेला आपल्याला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे तो कणकवली तालुक्यातून सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळालेला आहे. तो म्हणजे कणकवली कॉलेज, विद्या मंदिर हायस्कूल, SN हायस्कूल, शाळा नंबर 3, करंजे, कनेडी, बाल शिवाजी, नंतर खारेपटण, कासर्डे, फोंडा
या सगळ्या हायस्कूलमधून विद्यार्थी आले आहेतच, पण इकडे आडवली मालवण तालुक्यातून आडवलीमधून विद्यार्थी आलेले आहेत, वेंगुर्ला तालुक्यातून विद्यार्थी आलेले आहेत, नंतर उभादांडा वेंगुर्ल्याचा अगदी शेवटचं टोक उभादांड्यावरून विद्यार्थी आलेले आहेत. असे एकूण 4 तालुक्याचे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत. मला वाटतं कुडाळ तालुक्याचे पण 1-2 विद्यार्थी आहेत. 4 तालुक्याचे विद्यार्थी उपस्थित आहेत. थोडा अवधी कमी मिळाल्यामुळे आम्ही आणखी ही प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये थोडासा आम्हाला कमी वेळ मिळाला, तर याही पेक्षा पुढच्या वर्षी अगदी 8 तालुक्यांमध्ये विद्यार्थी ह्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे समाविष्ट होईल याचं आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे नियोजन करू. आणि तुम्हीही सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धा कशी झाली आहे, काय हे झालं आहे त्याचं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना, आपल्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त करा, उत्स्फूर्तपणे भाग घेण्यासाठी प्रवृत्त करा. आणि पालकांचं खूप खूप आभार की पालकांनी फोनद्वारे आम्हाला SMS द्वारे ह्या स्पर्धेला चांगले अभिप्राय दिले आणि अशा प्रकारच्या स्पर्धा व्हाव्यात म्हणून त्यांनी आणखी आम्हाला सुद्धा ही उभारी दिलेली आहे. त्यामुळे तुमचं विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं पण खूप खूप आभार. मी ना खरंच या मंडळाचे खूप आभार मानेन, कारण त्यांनी ही निबंध स्पर्धा आयोजित केली. या निबंध स्पर्धेमुळे बऱ्याचशा मुलांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळाली व मी जास्त आभार मानेन हे माझ्या आजीचे, कारण मला दिव्यांग असल्यामुळे बोल तू बिंदास बोल. कारण माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे जास्तीत जास्त तिने मला मदत केली, म्हणजे अक्षर वगैरे. गेल्या वेळी सुद्धा या स्पर्धेत मी प्रथम क्रमांक मिळवला होता. सरांनी आम्हाला आदल्या दिवशी सांगितलं होतं निबंध लिहून द्या. तेव्हा सुद्धा मला आजीने रात्रभर जागून निबंध सांगितलं होतं. तुझं नाव सांग, एकदा नाव सांग. वैभवी सुरेश शिवकर. मी दिव्या लक्ष्मी लाड कणकवली कॉलेजची विद्यार्थिनी. सर्वप्रथम मी ही स्पर्धा राबवल्याबद्दल सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना आभार व्यक्त करते. आणि खरंच खूप उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी सहभाग घेतला आणि आम्ही प्रत्येकाने आपापलं कौशल्य दाखवलं. सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करते व आज जी स्पर्धा झाली त्यानिमित्त या संस्थेचे तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा स्तरावर ही स्पर्धा झाली त्याबद्दल मान्यवरांचे खूप खूप आभार व्यक्त करते. ह्या सर्व विद्यार्थी तसेच सर्वांनी आपल्या गुण तसेच कौशल्य दाखवलं, तसेच त्यांना या कौशल्यांना वाव द्यायचं काम ह्या मान्यवरांनी तसेच भारतीय बौद्ध महासभेने केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देते. रेडी आहे? आओ चला फोटो पण घेताय की नंतर तिकडे जा बाजूला जा पुढे जा तिकडे जा आपण कर म्हणजे आलो कॉर्नरला थांबा पुढे तर आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. आज कणकवली या ठिकाणी विद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग आणि महिला आघाडी यांच्या विद्यमाने
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आपण या ठिकाणी पाहताय भारतीय बौद्ध महासभेनं आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। ही आता परीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सहभागाचं सर्टिफिकेट या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि येत्या 12 तारीखला 12 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त आज ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये जे चांगल्या गुणांना उत्तीर्ण झालेल्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा भवन कणकवली या ठिकाणी एका भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचा सन्मान आणि सन्मानपूर्वक त्यांना प्रशस्तीपत्र वितरित करण्यात येणार आहे। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय विश्वनाथ कदम सर, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक आदरणीय जनीकुमार कांबळे साहेब, ही सगळ्यांची नावं मला महिला विभाग अध्यक्षा आणि ज्याने हे सगळं आपल्या त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून उभं केलं त्या आदरणीय सुषमाताई हरकुळकर आणि अपूर्वाताई पवार, ही सर्व भारतीय बौद्ध महासभेची महिला आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या विविध विविध शाखांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण हे सगळे पदाधिकारी पाहताय। सकाळपासून संपूर्ण तालुक्यातील जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक चांगला प्रेरणादायी असा उपक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आज सिंधुदुर्गमध्ये राबवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग याने आयोजित केलेला हा उपक्रम आपल्याला कसा वाटला ते महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स जरूर कळवा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय भीम। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो। साथ तुमची, हिंमत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक